स्मशानघर. स्मशान या शब्दातच भयान शांतता दडली. स्मशान हा शब्द उच्चारताच अंगावर काटा उभा राहतो. एकट्याने स्मशानात एक रात्र काढली तर, असा विचार जरी मनात आला तरी उरात धडकी भरते. भूत पिशाचांचे वास्तव्याचे ठिकाण म्हणजेच स्मशान हे आपल्या मनात कित्येक वर्षापासून कोरलं गेलं. एवढी भीतीची दहशत या स्मशानात बसली. माणसाच्या अस्तित्वाचा शेवट म्हणजेच स्मशान. मात्र हेच स्मशान एखाद्याला जगण्यास आधार देत असेल तर दचकला. परंतु हे वास्तव आहे. चंद्रकांत नारायण लाड, वय वर्ष 75, मूळ गाव देवगड तळेबाजार. लहानपणी मुंबईत काकाकडे राहून दिवसा फुलांचा व्यवसाय करून पायोनियर नाईट स्कूल दादर येथे शिक्षण घेतले. कलेची आवड असल्यामुळे बराच काळ पेंटिंगची कामे केली. परंतु जम बसेना म्हणून कुडाळमध्ये शेतमजुरी सुरू केली. त्याच दरम्यान रांगणा तोरतुल येथील फातिमा नावाच्या मुलीशी आंतरजातीय विवाह केला. परंतु दुर्दैवाने फातिमाची साथ फार काळ लाभली नाही. फातिमाच्या मृत्यूनंतर एकट्या पडलेल्या चंद्रकांतने कुटुरवाडीतील स्मशानभूमीचा आधार घेतला. त्याने स्मशानभूमीतच चूल मांडली. उदरनिर्वाहासाठी पेंटिंग व मोलमजुरीची कामे केली. मात्र आज आखलेले शरीर त्याला या कामासाठी साथ देत नाही. त्यामुळे महिन्यातून 2 वेळा कुडाळ शहरात जाऊन भिक्षा मागून तो आपले जीवन जगतो. कोणतीही सरकारी योजना त्याच्यापर्यंत पोहोचली नसताना त्याची पर्वा न करता तो मतदानाचा हक्क मात्र आवर्जून बजावतोय. गेली 15 वर्षे स्मशान हेच आपलं घर समजून स्मशानभूमीत वावरणाऱ्या या अवलियाला आपण काय म्हणाल? वेडा म्हणाल की संत? तो वेडाही नाही आणि संतही नाही. तो आहे भीती आणि अंधश्रद्धेला स्मशानातच जाळून टाकणारा चंद्रकांत नारायण लाड. इथे मी जवळजवळ माझी बायको मेल्यापासून 15 वर्षाच्या स्मशानभूमीत मी राहतो. आणि पोटात उदर निर्व म्हटल्यानंतर मी कुडाळला जातो. कुठेतरी भीक मागतो. कोणतरी येतात, स्वखुशीन देतात. त्यांच्या जीवावर मी जगतो. मला सरकारी कसलंच मिळत नाही त्यांच्यापासून. मला एखादे काहीतरी नियोजन किंवा कुठचे काय कसली स्कीम अशी आली तर नाही. फक्त मतदान मी जरी नाही गेलो तरी मला कार्ड ॲटोमॅटिक इथे येतात. म्हणजे मतदानाची हे पावती, आणि ते मी मतदान करतो. एवढी किती वर्ष मी जवळजवळच्या आल्यापासून स्मशानात मी 15 वर्ष झाली. पण ह्या गावात मला जवळजवळ 30-35 वर्ष झालेले आहेत. शिकलेला आहे, पेंटर एक आहे. पण अगोदर चित्र वगैरे मी काढली. आता काय मला साक्षीन जमत नाही. एक रात्र मी कुठे आजारी जरी असलो तरी पाऊस लागला, वादळ झालं, हे गाळ्यामधले पत्रे होय गाळ्या गेले होते तरी मी कोणत्या घरी झाली 1 तास सुद्धा मी विश्रांतीसाठी जात नाही. रात्र किंवा दिवस. ही रात्रीची प्रेता जळतात, दिवसाची बी असतात. पण मी कोणत्या त्याच्या दारावर जात नाही. आणि भीतीसाठी मी कोणाकडे आचारही करीत नाही. अशा मला मदत मला ईश्वराची आणि माझा आत्मा एवढंच. माझा मरण आणि मृत्यू सगळं इथे ठरवलेलं आहे या स्मशानभूमीमध्ये. आताच्या पिढीला मी काय सांगणार की तुमचं भवितव्य तुम्ही भरपूर शिका, ग्रॅज्युएट व्हा. आणि कुठचंही मन भावना म्हणजे पिशाच भूतपाटकी आहे असं कसं संशोधन करू नका. आणि त्यांच्या ह्या भूतांच्या पिशाच्यांच्या तुम्ही कधी आला तुम्ही काय आता सायन्स तुम्ही मॅट्रिक कॉलेज वगैरे जातो तुम्हाला सायन्स असतंच. भौतिकशास्त्रापासून सायन्स असतं. तर सायन्समध्ये तुम्हाला खरोखरच त्याच्या जर सायन्स तुमचं पॉवरफुल असेल तर तुम्हाला हे काय चालू आहे किंवा काय नाही आणि कशी घटना घडते हे तुम्हाला समजू शकतात. पिशाच भूताटकीचा काही दोष नाही. आपला आत्मा जर चांगला आहे आणि आपली संपूर्ण दृष्टी एक कोण करून आपण जर मार्गात लागलो आणि भरपूर शिकत राहिलो तर चांगलं असेल. 15 वर्षे स्मशानात राहून या अवलियाने समाजाला जो संदेश दिला आहे हा केवळ तत्वज्ञानाचा डोस नाही, तर गेल्या 15 वर्षातील त्याच्या स्वानुभवाची पुंजी आहे. त्याचे हे आयुष्यातील 15 वर्षातील योगदान व्यर्थ न होता ते समाजास प्रेरणादायी ठरावे. हे स्मशान आपलं घर समजून गेली 15 वर्ष
अंधश्रद्धा आणि भीतीला जाळून टाकणाऱ्या या अवलियाला आपला सिंधुदुर्गचा सलाम. विजय पालकर, आपला सिंधुदुर्ग. आपल्या रूढी, आपल्या परंपरा, आपले सण, आपले उत्सव जपणारा आपला सिंधुदुर्ग.